ह्या की नाही खिडक्या होत, तर ह्या ना एका घरी ना बाहेर पडून होत्या. तर दुरून पाहिले एकदम असं वाटत होतं की चांगल्या आहात. मग मी गेली विचारायला की विकता का बा म्हणून. तर ते म्हणत होते, त्या ताई होत्या, त्या काय म्हणत होत्या की म्हणे आम्ही विकत नाही म्हणे, आम्ही स्लायडिंगच्या लावल्या ना म्हणे, तर म्हणून ह्या काढून ठेवल्या म्हणे, ह्या चांगल्याच आहेत म्हणे. तो दिसत वगैरे होत्या म्हणा, म्हणजे रियूजमध्ये येत होत्या. तर हे जे काढलं की नाही, मी हे बिडिंग काढलं की नाही, तिथं माझी गलती झाली, हे काढायला नव्हतं पाहिजे. मग हे गलती काऊन झाली हे मी नंतर सांगेन. तर बिडिंग आहे ना थोडंसं कुजलेलं होतं म्हणून मी काढून टाकलं. आणि याच्यावर हे तारपिन टाकलं, जे मला की नाही हार्डवेअर जेवढं होतं की नाही काढायचं होतं, कब्जे कोंडे. तर मग की नाही ते काढणं काही इतकं सोपी काम नाही आहे. कब्जे कोंडे ते इतकं फसून राहते की काही केल्यानं निघत नाही. म्हणजे खूपच ते, कारण की कधी कधी ना कार्पेंटर त्या फेविकॉलनं पण लावतात ना स्क्रू, तर त्याच्यानं आपण जेव्हा स्क्रूड्रायव्हर फिरवतो तेव्हा की नाही ते फिरत नाही, आसानीनं निघत नाही. इथं की नाही मग ते कब्जे कोंडे वगैरे, तर काही काही एजेस खराब होत्या, तर मला इक्वल करायचं होतं सगळं. तर मग मी नक्की नाही मोजमाप केलं, जेवढं पाहिजे होतं तेवढं घेतलं आणि मग बाकीच्या आणि मग नंतर सँडिंग केली 80 नंबरच्या यानं. सगळा कलर काढायचा होता म्हणून मी 80 नंबरचा घेतला आणि स्मूथ पण पाहिजे होतं. 150 पण घेऊ शकत होतं, पण माझं 80 होतात, मी 80च घेतलं. 150 होता नाही घेतलं. आता जे बिडिंग काढलं की नाही, ते बिडिंग कापा, अजून बिडिंग ठोका आणि मग खिळा ठोका. तर मीनं काय केलं, ते जे खिळे होते ना बिडिंग काढल्यानंतर, ते खिळे राहतात साईडले, तर ते खिळे काढलेच नाही. आणि हिटेक्स घेऊन आणि त्या खिड्याच्या आधारानं ना मीनं बिडिंगसारखं की नाही, जिथं बिडिंग होती तिथं मीनं हे नारळाची रस्सी लावली. आणि मग याले पण ना मी खिळे ठोकले, कारण की मजबूत राहिलं पाहिजे बिडिंगसारखं म्हणून. आता याले की नाही म्हणजे का करावं ना काय नाही, इतकं कन्फ्युजन होतं की काही विचाराची सोय नाही. तर मग नाही का याचे जे हे निघाले होते की नाही, कब्जे काढले होते, तिथं होतं डॅमेज. तर जिथं डॅमेज होतं, ग्रेन्स वगैरे होत्या, जिथं गड्डे पडले होते, जिथं लाकूड डॅमेज झालं होतं की नाही, तिथं मग मी की नाही ॲक्रिलिक पुट्टी आहे, रेडीमेडच आहे. तर याच्यात जो कलर आहे की नाही, वॉटर कलर राहते ना आपला पोस्टर कलर, तो मिक्स केला रेड कलरचा आणि तो लावला. आणि मग त्याच्यावरून ना काय सँडिंग केलं, पुसपास केला. आणि मग ना विचार केला की याच्यावर स्टेन्सिल करावं. ओल्या कपड्यानं पुसून काढलं, धूळधाण निघायला पाहिजे म्हणून. आता इथं स्टेन्सिलही चांगलं दिसते बरं, करून पाहिलं मी ना सगळंच, म्हणजे आणि रँडमली केलं, असं काही इंटेन्शनली नाही केलं की बा मला असंच पाहिजे ना मग असं चांगलं दिसन असं वगैरे काही नाही. जे जे होते स्टेन्सिल त्या सगळ्या मी ना तिथं प्रेस केल्या आहेत, टॅप केलेल्या आहेत. एकंदरीत हा असा झाला होता. आणि मग की नाही हे जे एशियनचं रेडीमेड पेंट आहे ना, वुडन पेंट, तर हे लावलं मी. तर मग हे ना इतकं फिकं वाटत होतं, ते स्टेन्सिलही फिकं वाटत होतं, हेही फिकं वाटत होतं. तर मग मी ना काय केलं, हे कलर झाल्याच्या नंतर नाही का ॲक्रिलिक कलर होतं काळावाला, त्याचे स्टेन दिले लाकडाले, असं थोडं पुसपास केलं झाकणाले, जेवढा कलर लागला तेवढ्या याच्यानं मी ना ते फ्रेम पुसून काढली. तर हे जे खिडकीची फ्रेम आहे ना, आता अशी वाटू राहील की खिडकीचीच आहे, फक्त याले रंगीत ग्लास लावलेला आहे. साईडनं बॉर्डरही बनवली होती म्हणा मी ना काढी. आणि मग नंतर याले ना मधात गोल्डन कलर केला, आणि जे स्टेन्सिल होतं ना त्याच्यात गोल्डन कलर पण टाकून पाहिला, तरी पण मला काय ते आवडलं नव्हतं. मग मी ना काय केलं, याच्यावर मिरर वर्क करायचं ठरवलं. तर मी आता ना सेंटर काढत आहो, आणि सेंटर घेऊन मग मी आपलं मिरर वर्क स्टार्ट करीन. तर मिरर वर्क केल्याच्या नंतर नाही का मी ना मग मला थोडंसं चांगलं वाटायला लागलं. पण जे फ्रेम होती की नाही ते काय समाधान देत नव्हती. म्हणजे कारण की माझी पोरगी काय म्हणे, आई म्हणे फ्रेम नाही चांगली वाटत म्हणे. आणि माया कसं आहे का, मला कोणी म्हणलं ना हे नाही चांगलं वाटत, हे नाही चांगलं वाटत, तर मग मला किती चांगलं वाटो, तर मी नाही का सॅटिस्फाईड नाही होत ह्या गोष्टीनं. तर मग मी ना कोणाच्या मतानुसार झालं की नाही तर चांगलं वाटते. तर मग हे विचारलं तर चांगलं वाटते म्हणे. मग मी ना इथं ॲक्रेलिक पुट्टी नाही घेतली, मी तर पावडर घेतला वालपुट्टीचा. वालपुट्टी राहते ना आपली दिवाळीला लावतो ते,
ते घेतली आणि इथं पोस्टर कलर घेतला लाल कलरचा. आता मला ना लाल कलर पाहिजे होता, पण हे लक्षातच नाही आलं का पांढऱ्या कलरमध्ये लाल कलर टाकला तर बेबी पिंक कलर देते म्हणून. तर मला वाटलं का पांढऱ्या कलरमध्ये लाल कलर टाकला तर बेबी पिंक देते, पावडरमध्ये टाकल्यानं रेड कलरच देईन असं वाटलं. पण तसं नाही झालं, बेबी पिंक. आणि थोडासा ना मजबूतीसाठी ना फेविकॉल पण टाकला याच्यात आणि सगळ्याला चांगलं मिक्स केलं. आणि मग हे ज्या हाय की नाही आपलं पूर्ण मिररवर आहे ना यानं लिपलं म्हणून याला ना लिप्पन आर्ट म्हणतात. हे जे आपण टाकतो की नाही त्याच्यात म्हणून लिपापोती म्हणतात, म्हणून लिप्पन आर्ट म्हणतात त्याला. तर मग अशा प्रकारे ना पूर्ण लावल्याच्या नंतर नाही का, आता हे जे आहे की नाही हे काय इतका आसान नाही आहे. हे लावल्याच्या नंतर सुकू द्यावं लागते ना, सुकल्याच्या नंतर हे आरशावर बसते. ते थोडंसं ओलसर राहिलं की नाही तर याला काढत राहावं लागते, खुरचत राहावं लागते आणि जास्त वाढू नाही द्यावं लागत. जास्त वाढलं की नाही तर आपल्यालाच मुश्किल जाते काढासाठी. तर थोडंसं ओलसर असलं आणि थोडं म्हणजे त्याचं पाणी वगैरे सुकलं तेव्हाच याची ना नाही का इथले काचावरून नाही का सरकवत राहावं लागते. नाही तर मग ते काचं दिसत नाही आणि मग आपल्याला पण नाही का कडक झाल्यावर नाही का एक एक काढायला मुश्किल जाते. हे असं खुर्चत राहिलं की नाही थोडं तर काय होते हे कपड्यानं पण थोडंसं पुसलं जाते. मग की नाही थोडं राहिलं की नाही तोलसर कपडा घ्यायचा आणि त्यानं काचं पुसून काढायचे, मग चांगले पुसल्या जातात. आणि जेव्हा असं वाटते का आता हे सगळं निघालं बा याच्यावरचं जेवढंही होतं तेवढंही पावडर निघाला पूर्ण, आता याच्यावर काहीच बसलेलं नाही आहे, ते एकदा ओल्या फडक्यानं पुसायचं आणि ते सुकू द्यायचं आणि मग त्याच्यावर आहे ना मग ड्राय कपड्यानं पुसायचं, सुक्या कपड्यानं पुसायचं, मग ते एकदम ना क्लीनच होऊन जाते. तर असा ना हा बेबी पिंक झाला. आता हे सगळं काम करताना फ्रेम परत खराब झाली. तर मला तसे मग माझ्या पोरीनं म्हणलं होतं की हे फ्रेम चांगलं नाही वाटत काळा कलर. तर मग मीनं ठरवलं की दुसरा कलर मारायचा. तर मग मीनं की नाही हे पुसपास झालं आणि त्या फ्रेमला आहे ना गोल्डन कलर मारला. तो गोल्डन कलर मारून पाहिला एजेसले इकडे तिकडं वगैरे आणि त्याच्या मधात आहे ना तिथं गोल्डन कलर मारला तर थोडंच आणि वरती काळा आहे. तर हे ना चांगलंच नव्हतं वाटत, म्हणजे ओरिजिनल म्हणजे असं लाईव्हमध्ये पण चांगलं नव्हतं वाटत, स्क्रीनवरही चांगलं नाही वाटत होतं. तर मग की नाही मीनं काय केलं ते पूर्ण टोटल आहे ना त्याला मेटॅलिक फ्रेम बनवायच्या दृष्टीनं आहे ना मीनं पूर्ण याला गोल्डन केलं. मग ते एकदम गोल्डन झाल्यावर नाही का ते पिंक आले ते गोल्डन नाही का एकदम तेवढं काही खास वाटत नव्हतं, कारण की ते रेड राहिलं असतं ना कदाचित तर चांगलं वाटलं असतं किंवा काळं राहिलं असतं चांगलं वाटलं असतं असं मला वाटतं म्हणा. पण तसं नाही राहत, कधी ऑड वगैरे कलर आहेत ना ते पण एकमेकाला कॉम्प्लिमेंट देतात, तसं वगैरे काही नाही राहत. तर आता असं करताना हे थोडं चांगलं वाटायला लागलं, म्हणजे स्क्रीनवरही चांगलं वाटायला लागलं आणि असंही ओरिजिनलमध्ये नाही का लाईव्हमध्ये पण चांगलं वाटायला लागलं. मग असं पुसता ब्रश घेतला, म्हणजे पेंट नाही मारला आहे वरती, पूर्ण असं काळपट जे दिसते की नाही पुसता ब्रश मारला आहे. मग आता अंदरचं आहे ना जास्त गोल्डन वाटत होतं तर मीनं ना काळा कलर मारून पाहिला, पण काळा कलरही काही चांगला दिसत नव्हता. तर मग मीनं माझ्याजवळ ना कॉपर कलर होता ॲक्रेलिकचा फेविक्रिलचा, तर मीनं ना कॉपर कलर मारून पाहिला तर तो मला थोडासा ठीकठाक वाटत होता. मग मी त्यालाच कंटिन्यू केलं आणि एकंदरीत ना तो कलर मग नाही का सगळीकडून मारून झाल्यावर ना चांगला वाटत होता, सोबर वाटत होता. आता हे मला तर एकंदरीत चांगलं वाटून राहिलं म्हणा, कारण की फुकटाची खिडकी भेटली आणि ग्लासही घेऊन एकदा घेतले, कारण की हे खूप स्वस्त भेटतात. इतवारात गेलं की नाही तर 50 रुपयाचे 100 ग्राम भेटत वाटते, तर खूप सारे येतात. तर काय ते काचाचाही जास्त खर्च पडत नाही, पेंटात पेंट होऊन जाते, ॲक्रेलिक पेंटात पेंट होऊन जाते. आणि हा जवळपास फुकटाचाच DIY नाही का मला चांगला झाला वॉल हँगिंगसाठी, दिवाळीसाठी वॉल डेकोर म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला, तर तुम्हाला जर समजा आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा ना सबस्क्राईबही करा ना. हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद. आणि बाकीच्या खिडक्या आहात की नाही त्याचाही मी लवकरच DIY आणीन, तर तुम्ही ना त्याच्यासाठी ना माझे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल. सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन बेलले पण हिट करा, म्हणजे समजेल की माझे व्हिडिओ कधी येतात म्हणून.